पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। अॅट्रॉसिटी प्रकरणातील बावची येथील आरोपी रामचंद्र थिटे 40 दिवसांनी मुद्देमालासह अखेर अटक, धाराशिव जिल्हा कारागृह रवानगी। अॅट्रॉसिटी प्रकरणातील बावची येथील आरोपी रामचंद्र विक्रम थिटे याला तब्बल 40 दिवसांनी मुद्देमालासह अटक करण्यात आली असून त्याची धाराशिव जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। परंडा तालुक्यातील या प्रकरणात महत्त्वाची न्यायालयीन घडामोड समोर आली आहे। आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज दिनांक 7 एप्रिल रोजी जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला होता। त्यानंतर त्याने उच्च न्यायालय खंडपीठ संभाजीनगर येथे धाव घेतली होती। मात्र दिनांक 29 रोजी तेथेही त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला। त्यानंतर तब्बल 40 दिवस फरार असलेला आरोपी अखेर मुद्देमालासह पोलिसांसमोर शरण आला। न्यायालयासमोर हजर केल्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला धाराशिव जिल्हा कारागृहात पाठवण्याचे आदेश दिले। दिनांक 26 मार्च रोजी परंडा पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या दिवसापासून आरोपी फरार होता। या प्रकरणातील फिर्यादी उमेश भास्कर सोनवणे यांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली होती। त्यामुळे परंडा पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले होते। दुधी शिवारातील शेतकरी उमेश सोनवणे यांच्या शेताशेजारील रामचंद्र थिटे यांनी जातीय द्वेषातून सोनवणे यांच्या शेतातील पाईपलाईन, बोअरवेल व सिंचन साहित्याची तोडफोड करून सुमारे 45,000 रुपयांचे नुकसान केले। तसेच तुला इथे शेती करू देणार नाही अशी धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोपही आहे। या घटनेनंतर दिनांक 26 मार्च रोजी आरोपी विरुद्ध दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस उपअधीक्षक चोरमले, पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसट तसेच बीट अंमलदार विश्वास शिंदे, राहुल गायकवाड आणि आडसूळ यांनी परिश्रम घेतले असून परंडा पोलीस प्रशासनाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गणगे।